नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 10 जून 2026। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आता फ्लावर कोबीचं मार्केट ओतूर मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे लाईव्ह स्वरूपात दिला पाहण्यासाठी। मित्रांनो, आज आपण प्रथमदर्शनी पाहणी केली असता, व्यापाऱ्यांशी आडतदारांशी चर्चा केली असता कालच्या तुलनेत थोडी फ्लावर कोबीची आवक आपल्याला आज ओतूर मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला भेटत आहे। अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। एक विनंती आहे, बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया लाईव्ह पाहण्यासाठी ओतूर मार्केटमध्ये फ्लावर कोबीची फ्लावर आठ गेल्या 16 राहिल्या बाहेर बोलून घे ना। चालू चालू दे बा अंडे काय करू आपण मागे 180 तुला बोलायचं का नाही? 180 जे 36 18 रुपये किलो झाली फ्लावर। 18 रुपये किलो माल पाहू आपण। सुपर माल, चांगला माल होता। 18 रुपये किलो झाली फ्लावर। 18 हे दोघांना 8 गेले बरं का। फ्लावर हे मानते 50 रुपये 50 रुपये 100 रुपये 1 रुपया 101 रुपया 11 रुपये 21 रुपये 31 रुपये 35 रुपये 40 रुपये 45 रुपये 145 रुपये 14.5 रुपये किलो झाली फ्लावर। 14.5 बादला फ्लावर बादला 10 रुपये किलो झाली। बादला फ्लावर 10 रुपये किलो। बादला फ्लावर 10 रुपये किलो झाली फ्लावर। घे तू कायम घेतोय, काल घेतलं होतं वाकली। सगळेच जण घेतात विआर मार्का विआर करत राहा 1 1 2 2 आता तुला पण विआर मार्का 100 रुपये 100 रुपये 151 रुपये 52 रुपये 55 रुपये 60 रुपये 20 रुपये 20 या। अरे याचे 6 पांढरी घेतले ना। हा 14 राहिल्या 61 रुपये लेके फसो 65 रुपये करते 165 रुपये 66 रुपये कितने 14 राहिले 14 70 रुपये 71 रुपये 75 76 77 78 80 मागे 18 रुपये किलो झाली फ्लावर। 14 मार्का यांचे का 18 रुपये किलो झाली फ्लावर। हो नाव नको आपली का चल पुढं किती नाही या 52 55 60 बादला फ्लावर 7.5 रुपये किलो झाली। बादला फ्लावर फ्लावर अंकल हेलो से बढ़िया शिकू 82 माल घेतला की सगळ्यांना हसू येत आहे, त्याच्यामुळे मी माल घेणार। 151 रुपये 170 रुपये मॅडम 180 रुपये 200 रुपये 200 रुपये बाकी नको बोलू, तुला बोलायचं का? 201 रुपया बोलून घे। 2 रुपये 3 रुपये 4 रुपये 5 रुपये
11 तो म्हणतोय. हा तुला बोलायचं का? हा परत बोलू नको. तुला बोलायचं का? तुला बोलायचं का? अंडे 70 नंबर तरी असून तुम्ही आपला बघा. 15 राहिले. 15 राहिले. मला 70 जे 215 रुपये 7-8. 215 रुपये 10 किलो झाली फ्लावर. बाबा आपली फ्लावर आहे कोणती व्हरायटी? कोणती व्हरायटी? 15 15-22. काय बाजारभाव भेटला आज? 15 215 रुपये 10 किलो म्हणजे 21.5 रुपये किलो. किती माल आणला होता? 25 पिशी 25 पिशवी. 1 पिशवी बाजूला. कुठले बाबा तुम्ही? बुरी साळवाडीवरून आले. इथे एक बॅग आणायला किती खर्च आहे? किती भाडे एका बॅगेला? ह्याच्या बॅगेला 20 दोन्ही आल्या ना हां तर 500 रुपये आपले 100 रुपयांनी पडते. 100 रुपयांनी. म्हणजे 100 रुपये बॅग आणायला भाडे. आणि काढायला किती मजुरी गेली? काय नाही बाबा घरच्या घरी आहे. घरच्या. अरे वा चांगला. तुम्ही माल चांगला पिकवला बाबा त्याबद्दल तुमचं. बाजार नाही तर मला डोका भेटला. साधारणतः किती बाजार भेटणं अपेक्षित होतं? काहीतरी 40 रुपये किलोपर्यंत. नाही 240. 240 पर्यंत पाहिजे नव्हता. थोडा बाजार कमी भेटला. मागच्या वेळेस काय बाजार भेटला होता? मागच्या वेळेला 200 पण पहिल्या तोडा होता. पहिल्या तोड्याला 200 भेटला. किती एकर लावली आहे? एक. बाबा ड्रिपवर आहे का फ्लडवर आहे? नाही आपली हात पाय पाट पाण्यावर आहे. किती खर्च आला असेल बाबा अंदाजे? आता अंदाजे तरी 30-40 हजार रुपये आला तुला राहू. हां 30-40. औषधाचे काही स्वप्न नाही. बरोबर आहे. हे तुमचा नातू आहे का? हा नातू. बरोबर. बाबा तुम्ही एवढ्या उन्हाळ्यात तुम्ही अतिशय चांगली फ्लावर पिकवली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ओके धन्यवाद. हो मामा आपल्यावाली फ्लावर आहे ना? ही फ्लावर आपली आहे ना? हां काय बाजारभाव भेटला आज? 220. 220 रुपये 10 किलो. 10 किलो. कोणती 15-22 आहे का? 15. किती गोणी आणल्या होत्या आज? आज ना 31 गोड. 31. कुठले तुम्ही? होतो ओतूरचे. एक गोण काढायला साधारण किती खर्च येते? 150 रुपये. 150 रुपये टोटल गुणीसह. हां ही जी फ्लावर आहे ती पाट पाण्यावर लावली होती का? ड्रिपवर? पाट पाण्यावर. किती एकर होती? 100 एकर. या उन्हाळ्या दिवसात एकरी किती खर्च येतो फ्लावरला? एकरी जवळजवळ 70 पर्यंत. 70 पर्यंत. कारण ऊन जास्त असतं. पांढरी माशी बाकीच्या गोष्टी. 220. मागच्या वेळेस काय बाजारभाव भेटला होता? 220. तेवढाच भेटला होता. कितवा तोडा आहे? तिसरा तोडा आहे. मग उन्हाळा फार जास्त मोठ्या प्रमाणात आहे. मालांचं वजन भरते का? नाही मीडियम काढतो. मीडियम म्हणजे त्या पद्धतीत वजन नाही भरत. त्या पद्धतीत नाही माल खराब होतो ना. माल खराब होतो. तरी पण तुम्ही एवढ्या उन्हाळ्यात चांगला माल पिकवला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद.